आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. सकाळी 8 वाजतापासून 17 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे. त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी 29 दरम्यान केलेली आहे. आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे. रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे. दुसरा रँडमायझेशन आज सकाळी 8 वाजता झाला होता. त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रँडमायझेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे. उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रँडमायझेशनच्या नंतर करेल. सकाळी 8 वाजता आपण पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार. त्याच्यामध्ये PTBPSची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे 8 तासाच्या नंतर आपण जे EVM मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत. अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला 8 तास ते 35 मिनिट लागतात आणि त्यातच नंतरचे जे राऊंड असतात ते 15 ते 20 मिनिटामध्ये काउंट होतात. जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी ॲक्शन घेतला नाही तर असा जवळपास 6.5 तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण 6.5 ते 7 तासाच्या आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो. त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते EVMचे लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे. तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबळ ठेवलेले आहे. टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी 14 टेबल्स आहेत. आपल्याकडे जवळपास आतापर्यंत 6,500 पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत. PTBPSसाठी 20 टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलवर ऑन अन ॲव्हरेज आपण 250 ते 300 स्कॅनिंग करणार आहोत. त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीने आहे 20 टेबल ठेवलेली आहे. ऑन अन ॲव्हरेज आपले 18 ते 19 राऊंड असणार. काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 16 राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे 23पर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि बाई. तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते 450 दरम्यान आहे तर तिथे 23 राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी 16 राऊंड ऑन अन ॲव्हरेज आपण 18 ते 19 राऊंड करणार आहोत. हा सर्व तयारी आहे. सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेटसोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे. त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे. काही पद्धतीने ट्रेनिंग होत तर त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनी त्याचे जे आयडेंटिटी कार्ड आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे. शेवटी आम्ही आणखी सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी 30 व्हीव्हीपॅट रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की व्हीव्हीपॅटमध्ये आणि EVMमध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही. ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्हीव्हीपॅटची ते प्रत्येक एसी हे आपण 5 करतो तर आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते 30 असणार. ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जी आहे ती तयार